गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधला तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा राज्यामध्ये गाजतोय। कुंभमेळ्यासाठी तपोवनमधील शेकडो वृक्ष तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। मात्र वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी आणि राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केलाय। त्यासाठी आंदोलनही करण्यात आलंय आणि आता राष्ट्रीय हरित लवादानं तपोवन मधल्या या वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। वृक्षतोडीसाठी हरित लवादानं 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती देत असल्याचं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलंय। एनजीटीने नक्की काय म्हटलंय? वृक्ष तोडायचेच नाहीत असं म्हटलंय की काही प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत ही स्थगिती आहे? एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की हा काही अंतिम न्यायनिवाडा नाही आहे, हा एक अंतरिम आदेश आहे। आणि या अंतरिम आदेश आम्ही विनंती करण्याचं कारण असं आहे की कुठलीही प्रक्रिया न राबवता प्रक्रिया राबवली आहे असं दाखवून वृक्षतोडीचा जो घाट तिथे घातलेला आहे तर त्याला कुठंतरी मोडीत काढणं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतरच आवश्यकता असेल तर वृक्षतोड व्हावी या अपेक्षेनं आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे। कधीपर्यंत ही स्थगिती आहे? तुर्तास तरी पुढची तारीख ही 15 जानेवारी दिलेली आहे, त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत तर ही स्थगिती आहेच आहे।